हा घे आई जलेबी आणली. हो आण. काऊन थकल्यासारखं बोलतोय रमेश? थकला का? आई झोप येऊन राहिली. झोप आहे ना आता. दवाखान्यात झोप होते काय? झोपीनं असं थकल्यासारखं दाखवून राहिलं. आता रातभराची झोप होईन कधी चांगली तेव्हा मला चांगलं लागत नाही. हो रे, झोप नाही झाली काही नाही. धावपळ 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 नाही. आणि आता तिकूनही आलो, अंग धुवून जेवण करून तिकडे गेला जलेबी आणाले. आता कर आराम आता तू मस्त. आता काही टेन्शन नाही आता. हो आता आराम करतो आई. आता मी आता मला 9 वाजता उठा ना. आता मी जेवायला आता जेवायला उठवतो नको मध्ये आता. हा मी मतानं झोप उघडन नाही तेव्हा मी जेवायला उठन. तू हे घे जलेबी आणि वाटून दे काय कुठं कोणाला वाटतं काय करतं तर. हो तू झोप आता, नाही उठवत तुले. जेवायला उठ जा मग, अजून जेवण करून मग अजून झोप जा. मी आता हे जलेबी गावात वाटून देतो ना, साराईच्या घरी घरोघरी देऊन देतो नेऊन ना. दे नेऊन. आली काय आई? मला वाटलं का आली का नाही आली बुवा, मला घरी जाऊन अजून करावं लागते स्वयंपाक असंच वाटलं मला. बरं ठीक आहे गोल्या, काही विचार करत नाही का मग आता? आता गौरीले घेवायला जाय ना, आता घेऊन ये गौरीले घेऊन ये. झाला ना उन्हाळा गेला, बरसात लागली. आता काही वरी ठेवतो आता तिथंच, घेऊन ये ना आता गौरीले. आई मी काय म्हटलं होतं, तिची इच्छा होईल तेव्हा ते येईन. मी घेवायला जाणार नाही. फोन करते रोज, विचारपूस करते काय जेवले काय नाही असं तसं बोलते, पण येवाची गोष्ट करत नाही. म्हणत बी नाही घेवायला या म्हणून. मग मला गरज पडली काय तिची? का तुला गरज पडली? येईन ते तिला गरज पडन तेव्हा तिच्या मनानं. राहू दे ना आता, किती दिवस राहते तिच्या माहेरीच पडली राहते का, तर राहू दे ना. गरज पडल्याची गोष्ट नाही रे. आता तिले काय गरजेची गोष्ट कुठून आली? आता तिचं घर होईये, इथंच राहणं आहे तिले. आता तूही वाट पाहत असन ते का तू म्हणशील मी घेवायला येतो, तुला तयारी करून ठेव, अशी तूही वाट पाहत असन ते. आणि तू पाहता तिची वाट घेवायला या मनाची. आई जेव्हा ते गेली तेव्हाच मी पहिलेच म्हटलं होतं तिले का तू इच्छा होईन तेव्हा पटकन येऊन जातो. काय म्हणे ते? हो 15-20 दिवस राहतो आणि येऊन जातो म्हणे. आता किती झाले टाईम? 1.5 महिना होत आला. अजून तिला समजलं नाही तिला का आपल्या घरी जावा म्हणून. तिथंच पडली आहे. तिथं बरं राहते, तिला आयतं उलटं भेटत असं, इथं काम करावं लागते म्हणून ते वाटते का आता तिथंच राहावं. काय राहू दे ना, तिथंच राहू दे आई, तिले तिथंच राहू दे काहीपर्यंत राहते तर राहू दे. मी काही समोरून तिला म्हणत नाही मी घेवायला येतो, तयारी कर ना, काही नाही. मग जरासा झगडा झाला तर मग ते तशीच म्हणते तुम्हीच आले मला घेवायला, तुम्हालाच तर गरज पडली अशी म्हणते. तुला काय माहिती आहे आई? राहू दे तिले, कधीपर्यंत राहते तर तिचं मन होईल तेव्हा येईन ते. राहू दे. शांताबाई हो ये ना गंगा, ये गंगा ये. जलेबी घेऊन आली काय? तिकडून वाटत आली असन. नाही हो शांताबाई, पहिले त्याच घरी आली. रमेशने आत्ताच आणली गरम गरम मस्त जलेबी, काढली कटोऱ्यात आणि पहिले त्याच घरी आली. तुला कशी विसरण मी? एवढी कामी पडली, एवढा माझा साथ दिला तू, तुला कशी विसरण मी शांताबाई? म्हणून मी पहिले त्याच घरी आली जलेबी घेऊन. आता त्या घरी देतो आणि इकडून अशी वाटत जातो मग घरी. माझ घरी आणली का पहिले? दे मग. आई उठली का? बाई उठली का? म्हणला करायचा बाईचा. कृष्णा कला नको करू, शांत राहा. आता झोपली बाई, रडत होती. आता झोपली, झोपू दे तिला. कला नको करू, जा बाहेर खेळ. मग खेळत होती मग करजो लाडतीचा. कला नको करू, शांत उभा राहा. झोपली काय मग करन काय आई लाड? मग उठून तेव्हा मला सांगजो. मी बोलन बाई सांग. हो मग करजो लाड. उठली म्हणजे कधी मी तुला सांगन. मग बोलजो तिच्या संग. मग पाहिन कधी मग त्या तोंड आले तर मग बोलजो. आता झोपली, झोपू दे आता. जा बाहेर खेळ. हो ठीक आहे, मी खेळतो बाहेर. मग आई बाई उठली म्हणजे मला सांगजो आई उठली म्हणून. हो रे सांगतोस मी तुला उठली म्हणजे. इकडून धावते तिकडे धावते, तिकडे धाव इकडे धाव करते बटा कृष्णा. पण त्याला लहान बाईचा एवढा लाड, बाहेरून आला कसा सुद्धा धावत येते हिच्यापाशी. उठली काय हिच्याच पाशी बसला राहते. हो मोठा भाऊ आहे किती झालं तरी. झोपली का आता ती? हो झोपली, खूप रडली असतं. दवाखान्यात बिलकुल नाही रडली. आता घरी आली का रडायला लागली होती. झोपली रडू. मी बी बोलला झोपलो बा पुष्पा, मी झोपतो आता जरासा. तू तर आराम केली मस्त 3 दिवस बेडवर. आम्हीच धावलो बाई इकडे तिकडे, चहा फाईल ने इकडे ने तिले. लहान बाईले दुसऱ्या दिवशी तिले नेलं मग तिथं टीका घेवाले BCGचा. आणि मग असं तसं या तो आण या आण ते आण. आमचीच किती दगदग झाली. तू तर काही नाही बा, तू तर मस्त आराम केली. असं तू काही नाही, तू तर मस्त आराम केली. आणि आम्ही 2-3 दिवस दगदग केली, थकून गेलो. भले तुम्ही 2-3 दिवसातच थकून गेले नाही. मी 9 महिने तिले पोटात घेऊन राहिली. 9 महिने किती भारी लागे. झोप नाही, असं नाही तसं नाही, काम करू. तिले खाल्लं तर काय, आता काय सांगू, पोटात लेकरू राहते तर कसं वाटते. तर 9 महिने राहिली घेऊन तिले पोटात. आणि अजून जन्म देवाच्या एवढेच किती त्रास. तुम्हाला काय त्या त्रासाचा तुम्हाला तर मतलब बी माहित नाही. आणि म्हणता 3 दिवस आराम केली. काहीच नाही मला तो आराम 3 दिवस. थकान किती बापा तुम्हाला काम आहे. बरं जाऊ द्या, हे ठीक आहे. तुम्ही थकले तर आराम करा आता. इथंच आराम करता का? इथं नको आराम करा आता.
बाहेर आराम करा तुम्ही, बाहेरच्या खोली हॉलमध्ये. तिथं टाका एखादी चारपाई आणि बस तिथंच लोटा तुम्ही. आता इथं बाई लढते, मग आईले बोलावं लागते, मग मला ही लढली म्हणजे. तर तुम्ही तिथं झोपा. नाही तर आता तुम्ही आईले म्हणा लागेल, आता आईले इथं झोपा लागेल आणि तुम्ही बाबाच्या रूम मध्ये झोपा. अरे यार, मला काय आता मला बापाच्या समोर झोपा लागेल काय? इथं येतच टाकतो ना मी, इथं आपल्या बेडच्या खालीच टाकतो ना. आई वर तर झोपत, मी खाली झोपतो ना. तसं करा मग, एक गद्दा टाकून घ्या खाली. हो, आता गद्दा टाकून देतो आणि आराम करतो बा मस्त. अन हो, एक गोष्ट आहे, मग आईले फोन केला तुम्ही? मग आई बाबाले केला? त्याला सांगितलं का पोरगी झाली म्हणून? केला होता मी फोन. एकच फोन आहे तो आईच्या घरी, तू आईपाशी ना त्या बाबापाशी, काही अलग अलग आई नाही, एकच आहे तो डब्बा नोकियाचा. केला होता फोन, उचललाच नाही. उचलला नाही, डबल केलाही नाही. मग मी आई नाही केला डबल, मग तिकून ते वापस केला नाही डबल. फोन आला होता तर डबल करू द्या म्हणून केला नाही, मग राहिलो. असं काय? पहा, मग त्याला माहितच नाही का पोरगी झाली म्हणून तर ते दवाखान्यात आले नाही तर आले असते माझे आई बाबा दवाखान्यात. भल्ली आली असते तुझे आई बाबा दवाखान्यात. तूच तर जातो म्हटली तर येऊ नको म्हणे तुले, दवाखान्यात आले असते काहीतरी. नाही, आले असते दवाखान्यात, भेटले तरी आले असते, असं नाही काही. आता ते मी 8-15 दिवसासाठी म्हणून आता पोटात हे होती, तिथून सुविधा नाही आहे, काही बा उच नीच झालं नाही पाहिजे म्हणून त्यानं नाही म्हटलं. नाही तर असं थोडी मनातून बेकार आहे का त्याचं? काय बाबा वय किती बी झालं तरी आले असते. तुला काऊन नाही केलं मग फोन? तू करती. मी बसले तुमच्या भरोशावर का तुम्ही फोन केला असं आईले माहित असेल तरी माझी आई आली नाही असं वाटलं मला. आणि काल तुमची आई बी किती बोलली मला, किती ताने मारले. तू आई नाही आली, ते बाबा आले नाही, पाहिले तो आले नाही. मा भावाचा फोन आला आणि अजून रश्मी बिया ताई आली, जलेबी वाटली, आणि अशी आहे का तू आई बाबा, आणि तशी आहे का तू आई बाबा. किती ताने मारले तुमच्या आईनं मला, आणि त्याला तर माहितच नाही बिचारायले का पोरगी झाली म्हणून. नाही निदान तर तू जेव्हा म्हटली 1-1.5 महिना झाला पुष्पा, 1-1.5 महिना झाला, तू आईनं फोन केला कधी तुले? बाई कशी आहे तब्येत? केला कधी फोन सांग तू? नाही, फोन नाही केला कधी, तर कामात राहते ते म्हणून फोन करत नाही. तर मी बी नाही करत, मी बी कामात राहतो तर मी बी फोन नाही करत. आता हे एवढी मोठी गोष्ट झाली तर हे सांगायची होती, डबल फोन लावायला पाहिजे होता तुम्ही. तू सांगून देतो, तू लावतो फोन, दे तू सांगून, त्याच्यात काय आहे. चल मला झोपू दे आता, पहिले तू घरानं बंद करते. यायचं बी तर बरोबर आहे, माझ्या आई बाबा कधी लयच कठोर आहे, पण एक फोन तर करत नाही का कशी आहे बाई तब्येत, का आहे, काहीच फोन करत नाही. आणि लावा तर मग तिकडे उचलतही नाही. घरीच राहत असं फोन सकाळीच कामाला चालले जाते, मग तिकून येते ना अजून झोपून जाते, तर मग ऐकूही नसून जात. आणि आई म्हणते का त्याला माहित असून आले नाही, पण त्याला माहितच नाही. आता एक वेळा सांगूनच दे, फोन करून सांगून, मी फोन करून सांगून देतो, माहित करून देतो. झालं का मग पेरणं पुरं? आणि काय काय पेरलं मग? जे सांगितलं होतं मी, जे बी दिलं होतं इथून नेलं होतं तुम्ही, ते सर्व पेरलं काय? हो, सगळं पेरलं काय? विकलो काय मी तिथं नेऊन? काही बोलतो तरी मामीची पहा कशी बोलते. जे दिलं होतं ते सर्व पेरलं काय म्हणते. हिला वाटते का मी तिथं नेऊन विकलं काय? मी काय नाही विकू, सगळं पेरलं मी. जे दिलं हिनं इथून बी जे नेलं मी सांगतो ते सगळं पेरलं मी. नाही जवाई बापू, तसं नाही तिच्या म्हणण्याचा अर्थ. बाबा काही वाचवल्या काय? असं विकलं म्हणलं काय तिनं? ते मी टकल्या वानाच्या हो म्हणतो ना, हेच बरोबर आहे तुम्हाला. हा धनंजयचे बाबा, ते टकल्या वानाचे म्हणलं ना का तुमची बुद्धी जागेवर येते. मी म्हणलं का तुम्हाला विकलं तुम्ही म्हणून? सीध्यानं विचारतो तर सीध्यानं जवाब बी देत नाही तुम्ही, उत्तर सीध्यानं देत नाही. हा पेरलं ना किती दिवस लागले पेराले? एवढे दिवस लागले का पेराले? लयच दिवस थांबले ना तिकडे रमले. हा घरी येणं समजलं नाही काय? तर एकच काम होतं का मला? पेरलो, त्याच्यावर अजून पाणी येऊ दिलो, मग थोडं तण आलं होतं त्याच्यावर, तणनाशक बी मारून दिलो 2 माणसं सांगून. मग तुला सांगलं तेवढंच काम करतो का मी? तणनाशक आतापासून मारायला लागते, आतापासूनच तण निघालं होतं काय? तर समजते का तुला? भुलली सगळं. आता तुला ते पावभाजी बनवणं समजून राहिलं फक्त. शेती करणं तर बोलली तू. पेरल्याबरोबर जे माला संग निघते गवत, माल जेव्हा निघते तर मालाच्या संगत गवत निघते उली. हा, तर ते गवत जे पहिले निघालं होतं त्या गवतावर तणनाशक मारलो, ते गवत मरून जाईल, माल उभारून जाईल. बरोबर आहे जवाई बापू. आता लोक तसेच करते, पेरून देते आणि वरत जे माल येवाच्या पहिले जे तण राहते का नाही त्याच्यावर तणनाशक मारून देते, तर माल मग टवटव दिसते, वाढ घेते चांगला. नाही तर गवतानं माल मारले जाते, वाढ नाही घेत बरोबर, ते गवतच उभारून उठते. ते बरं केलं तुम्ही जवाई बापू. मग मामीजी इले समजते का एवढं? विचारते मला पेरलं काय सगळं म्हणून. आता बाबा विचारू नाही तुम्हाला? नाही काहीच विचारू नाही, बोलूच नाही का तुमच्या संग? नाही बोलूच नको असं नाही, विचार, पण थोडस शायनेपणानं विचार. नाही तर मी काय एवढानेपणानं विचारून राहिली का तुम्हाला? शायनेपणानंच तर विचारून राहिली ना. हा बस इंदिरा, तर एवढं मोठं पोरग झालं, सून आली तरी तुमची दोघांची आदत नाही गेली झगडा करायची.
निरा लेकरावानी झगडतच राहता बाबा, लेकरावानी झगडाले तर माय हे करतेस तशी. आता जराशी मी चांगल्यानंच बोलली ना, तर मग तुम्ही विकलो काय होतो काय जास्तीची बोलते म्हणून मला बोलायला लागते मग. इंदिरा, हा आता चुप राहते बा. गंगा आली काय द्या तिथं. हा ये ना गंगा, ये जलेबी आणली असं तिनं. काय आणून घे इंदिरा, जलेबी घे. हा दे बापा दे. माहीतच होतं, वाटलंच मला का तू जलेबी घेऊन झाली असं म्हणून. मुन्नीला दिली ते गाडी जलेबी जलेबी करून राहिली. गंगाने जलेबी नाही वाटली, जलेबी नाही वाटली. तिने दिली काय काय म्हणे. जावाची आहे ना आता, तिच्या घरी जातो ना आता. पहिले शांताबाईला दिली, दुसरा नंबर तू. आता देतो, आता वाटत वाटत जातो. आता देतो, सगळ्यांना देतो. मुन्नीला देतो ना, खास करून तर तिलाच देतो. हो दे बाप्पा तिले भुलजो नको, सारायले भुलजो पण तिले नको भुलजो. गाडी वाट पाहून राहिली ते जलेबीची त्या नातीच्या. हो हो इंदिरा, मी तिले कशी भुलन, देतो ना तिले नेऊन. घे तू जलेबी घे. कौसा काकू घ्या जलेबी. हो आणते बाबा. हॅलो बापा बापा, आई काय करू तू. आई एकुलती एक पोरगी आहे ना मी. असंही नाही 4-4 जणी ना 6-6 जणी आहे बा. असंही नाही, आई एकटीच पोरगी आहे आणि एकटीच पोरीची मया नाही काय आई तुले. अशी कशी आई तू, अशी कशी एवढी कठोर आई. कोण म्हणते तुला मया नाही आहे. आता मया दाखवासाठी काय करू बाबा. आता तुला घेऊच नाचू काय. आता तू तुझ्या लग्न झालं, तू तुझ्या घरची. काय करू सांग आता, तू काय करू. काय करू म्हणजे लोक मया लावतात पोरीले तर घेऊ नसतात काय. अशीच राहते का मया लावणं. 8 दिवसातून नाही काही कोणी कोणी पोरीच्या माया रोज रोज फोन लावतात पोरीले. आणि तू तर 1.5 महिना होऊन गेला आता. मी फोन केलता तुले तेव्हा तू मना केलता मला येवाले. तर तेव्हापासून तुने एकही फोन लावला नाही मला. हा तो 4-5 दिवसाचा बॅलन्स नाही होत ना या मोबाईल मध्ये. आता तू फोन लावली 8 दिवस बॅलन्स होतो आणि त्याच्या बाद बॅलन्स खतम झालं. मग त्या बापानं बॅलन्सच नाही टाकलं. मग आता म्हणे आताच काय गरज आहे म्हणे आपल्याला. मग टाकू म्हणे. मग टाकू करून राहूनच गेलं ते बॅलन्स टाकायचं. तर मग फोन कसा करू तुले. आणि तूही नाही केली, मी नाही केली तर तूही नाही केली. मग मी आता तू नाही केलं म्हणून मग मी नाही केलं. मी कामामध्ये मग मी फोन नाही केला. आणि आई कोणी फोन करते तर उचलत बी नाही. काल त्या जवायनं फोन केलता तुले ह्याच आपल्या फोनवर, तो उचलला नाही. काल हो सकाळीच केला असं. आम्ही दोघंही कामाला गेलतो बाबा. 8 वाजताच गेलतो. काल पेरणी होती ना, यायचं आवत होतं. मी ते सारखी गिरकी लावायला गेली, पराठी लावत होती कापूस. तो मग घरी होता फोन. आम्ही काही पाणी पावसात फोन बाहेर नेत नाही, घरीच राहते. तर मग म्हणून बाप्पा नसून उचलला. मग तिकून आल्यावर दिसलं म्हणा, पण बॅलन्सच नव्हतं. तर मग कसं फोन करू. काम काय झालं, कायच्यासाठी फोन केलता जवायनं. कायच्यासाठी फोन केलता जवायनं म्हणतो. कोणाच्याही फोन करून फोन करायला लागते असं राहते का. आता काय सांगू तुला, पोरगी झाली मला म्हणून फोन केला होता त्यानं सांगाले तुले. आणि तू तर बस आता 3-4 दिवस होत आले. तुला माहित बी नाही त्या पोरीले पोरगी झाली तर तुला माहित नाही. आई बरी कठोर आहे तू. खरंच काय पोरगी झाली का माय. अहो डबल तर फोन लावायला पाहिजे होता मग जवायनं. डबल नाही फोन लावला काही नाही. मग पोरीला पोरगी झाली ना मला माहित नाही. नाही मी फोन लावली पण जवायनं डबल तर लावायला पाहिजे होता. तुला तर समजायला पाहिजे होता. मग आई बाबा कामाला गेले असतील बा, रातच्यानं येतील तर रातच्यानं फोन लावजा म्हणून. मला वाटलं का त्यानं फोन. आता मी त्याला विचारलं नाही. माझ्या सासूनं म्हटलं का तुझ्या सासूला फोन करून देतो म्हणे त्याला म्हणे. आणि त्याच्या बहिणीला फोन केला. त्याची बहीण आली होती जलेबी घेऊन. आणि अजून इकडे माझ्या सासूला फोन केला. तर मला वाटलं का त्यानं तुला बी केला असेल बा, झालं असं बोलणं असं वाटलं मला. म्हणून मी काही डबल फोन नाही केला. आणि माझी सासू पाय कशी म्हणून राहिली आता का पाय तू आईले माहित बी झालं तरी आली नाही तू आई असं तसं. असं तो सासू तशी बी बोलते आम्हाला. काय करतं आता पाय तर तवाई आली तिथं 7व्या महिन्यामध्ये केवढी फटफट बोलली मी जरासं चांगली. तर मग आता काही नको दुखी नको. मग बोलू दे, बोलतेच आहे सासू आहे, बोलतेच आहे माय बी बोलते. बोलू दे, कानी मनी नको धरू. तू खुश राह, चांगली खात पेत जाय. आणि आम्ही येतो उद्या. आता उद्या येतो आम्ही भेटायला. नातीन झाली तर भेटायला नाही येतो उद्या भेटायला येतो आम्ही. हो ठीक आहे आई, ये मग. हा चल, जास्त वेळ फोनवर बोलत नको जात. हो चल ठेवतो मग. काना विनाले बांधली ना चांगले, अंगा बिंगावर पांघरून फुंगरून राहत जाय. आता थंडी आहे पाणी पावसाचं. हो ठीक आहे आई. पाय पोरगी झाली तरी माहित नाही. जवायनं डबल तर अचानक करायला पाहिजे होता फोन. काऊन चंपा काय झालं विचारात दिसतं. काही नाही, तोच विचार करू राहिली. उद्या कामही आहे घड्या. आता पुष्पाला पोरगी झाली, तिचा फोन आला आता पोरगी झाली म्हणे आई म्हणे. तिला भेटायला जायचं होतं. तोच विचार करून राहिली होती. पोरगी झाली आपल्या पुष्पाले, नातीन झाली आपल्याला. आता दुसरी नातीन, पहिला नातू. असं मग त्याच्यात काय तर विचार करतो. चाल येऊ भेटून येऊन जाऊन झालं काम खतम. नातीची सासू म्हणून का अजून भेटायला नाही आले म्हणून. हो तेच मी बी म्हणतो. आईले बोल देवा कोणाले. आपल्या इकडे बोल ठेवा, त्याच्या इकडे नाही ठेवा. उद्या आता काम पाडून उद्या चाललं जाऊ, भेटून येऊन जाऊ उद्याच्या उद्याच. घे पार्वती, घे जलेबी घे.
अमय आजच जलेबी बी वाटून राहिली काय गंगा? हो आज नाही तर कधी वाटू तर मग लोक वाट पाहतील ना. जलेबी नाही का मिठाई नाही का काहीच नाही वाटली म्हणून गंगानं म्हणून गंगाले खुशीच नाही झाली म्हणून मग नातीन आल्याची म्हणून मग आता पण आम्ही पहिले घरी आलो अंग पाय धुतलं मग रमेश गेला आणि जलेबी घेऊन आला. हो दे बापा घे वा मुंडी घे जलेबी घे नातीन झाली मले खुशी झाली मले लय मोठी घे जलेबी घे. हो खुशी तर झालीच असन नातीन झाली तुले आता तुझ्या घरी धन दौलत येईन आता तुझ्या घरी लक्ष्मीच्या पावलानं येईन म्हणजे येईनच नशीबवान आहे माय नातीन घे तू जलेबी खाय तू विचार नको करू. हो दे बापा दे चांगला जलेबी वाटून राहिली दे. मग काय वाटू तर तुला काय पाहिजे होतं बोल आता बी काय पाहिजे तुले. नाही नाही जलेबीच पाहिजे दे घे ना मग दे ना मग. कमला अमाय गंगा होय काय ये ना गंगा बस ना. काऊन बापा तुला आता माझा आवाज बी ओळखायला येत नाही का? येते ना हो एक तो आवाज आणि त्या काय म्हणते कांताचा आवाज थोडा थोडा मिलता जुळता येते ना म्हणून असं वाटते का मला वाटलं का कांताच होय का काय तर. नाही बापा मी गंगा होय मला नको कांता बनवू घे जलेबी घे. असं जलेबी आणली का दे दे घ्या व बिमला ताई घ्या जलेबी घ्या. दे बापा. बापा काऊन व बिमला ताई ताला सुरात एवढ्या थकल्यावानी कामाला गेलते का वावरात बी गेलते का पेरायला? नाही व कुठं नाही गेलती घरीच होती. घ्या मग जलेबी घ्या. हो घे कांता जलेबी. अमाय जलेबी वाटून राहिली काय चांगली आहे नातीन नातीची तब्येत पुष्पाची तब्येत? हो तंदुरुस्त आहे नातीन तंदुरुस्त आहे आणि पुष्पाची तब्येत चांगली आहे. घे जलेबी घे ना. हो दे घ्या हो बेबी बाई घ्या जलेबी घ्या. अय मारी मा जलेबी आणली का दे बापा दे. हो ना बेबी बाई जलेबी आणली बा जलेबी वाटून देतो म्हणलं आता नातीन झाली तर. हो हो वाटून दे. पहिले तर बापा 12-3च्या घरचं 6 महिना कोणी खाय नाही कोणी जाय नाही बाय 3च्या घरी. आता तर झाल्याबरोबरच घ्या जलेबीन घ्या पेढे जाणं येणं तर काही राहिलं नाही नाही गंगा? पहिले होतं बेबी बाई लय नेमधाम होता पहिले आता काही नाही राहिलं. आता दवाखाने निघाले दवाया निघाल्या आता काही नाही एवढं काही नाही आता सगळं चालते आता. घ्या जलेबी घ्या. हो हो आता सर्व चालते बापा आता सगळं चालते दे जलेबी दे.